आपल्या आयुष्यात आहे ना काही क्षणले मोलाचे असतात बरं का, म्हणूनच कदाचित ते आपल्यापर्यंत येऊ इच्छित नाहीत आणि येऊन पोहोचत पण नाहीत, कारण मोलाच्या क्षणाला तोलायला आपल्याकडे मोल तर पाहिजे ना. तर नमस्कार मित्रांनो, तू म्हणता सिद्धीचे सणांकाला गरिबी चालूच असते का? कसं आहे, परिस्थिती बिकट असल्यावरती माणसाला चिकट व्हावंच लागते बरं का. माझा स्वभाव एवढा गरीब साधा भोळा, भांडणं नाही तंडणं नाही, भांडणाचा आणि माझा लांब लांबपर्यंत संबंधच येत नाही बरं का. कुणी जर माझ्या एका कानाखाली झणकिनी बसवली ना, मी माझा दुसरा काल पुढं करेन, एवढा तर साधा भोळा स्वभाव आहे माझा. भले तिकडं मी शब्दांच्या वाराने भांडण करून करून चार होईन पण हात नाही लावणार. नंतर आपल्याला जायचं होतं कॉलेजमध्ये. कॉलेजमधला प्रवास फक्त 2 मिनिटाचा होता, पण जसं आपलं कॉलेज समोर आलं ना, 2 मिनिटामध्ये एका झटक्यात सगळ्या आठवणी ताज्या झाल्या बरं का, कारण आपली मेमरी तेवढी फास्ट आहे ना. पेपर मधलं ना काका काय आठवना, काय प्रश्न काय होतं हे आम्हाला तसलं काय नाही आठवत, पण आठवणी म्हणलं की आम्ही एका मिनिटात सगळं ताजं करू शकतो. नंतर आपण स्वामींपर्यंत गेलो होतो. स्वामींपाशी गेल्यानंतर आपल्या आयुष्याचं कीर्तन आपण स्वामींना सांगितलं नाही, असं तर कधी होतच नाही बरं का. नुसतं पाया पडून माणूस माघारी आले असं तो विषयच उठत नाही. आपलं कारण आपण स्वामींपाशी नाही करायचं, मग कुणापाशी करायचं? जिथे माणूस आणि जिथे देव हक्काचा असतो ना, तिथेच आपण घारण करत असतोय. आपल्या दुःखाचा डोंगर इतरांपाशी वाटण्यापेक्षा स्वामींपाशी वाटलेलं कितीतरी चांगलं असतंय. श्री स्वामी समर्थ.